नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल. मुंबईमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे वक्तव्य केलंय. 60 वर्षांमध्ये कुठलाही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही असं देखील शहा म्हणाले. मी कार्यकर्त्यांपासून राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत मजल मारल्याचं देखील शहा यांनी म्हटलंय. तर अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिलाय आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुतीचं सरकार येणार, शब्द देतो. निराशेला गाडून कामाला लागा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. काही निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा दशा बदलेल, अनुभवावरून सांगतो. राहुल गांधींनी किती निवडणुका जिंकल्या असा सवाल देखील शहांनी केला. 60 वर्षांमध्ये कुठलाही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही असं देखील अमित शहा म्हणाले. मी कार्यकर्त्यापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत मजल मारली, म्हणून मी जेव्हा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतो तेव्हा मला खूप आनंद होतो असं देखील अमित शहा यांनी म्हटलंय. राजकारणामध्ये महान भारताच्या रचनेसाठी आलोय, कुठल्याही पदासाठी नाही. आपलं सरकार 10 वर्ष चालेल, पण विचार किंवा नीती सोडली नाही.